मुख्याध्यापकाने दिवसाढवळ्या शाळेमध्ये दारू ढोसली आणि बदनामीच्या भीतीने रात्री आत्महत्या केली। नांदेडमधील धक्कादायक घटना। गट शिक्षण अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी केली असता संबंधित मुख्याध्यापक दोषी सापडला, त्यामुळे बदनामीच्या भीतीने हे पाऊल उचललं असल्याची माहिती सांगितली जात आहे। नमस्कार, मी गणेश शिंदे आणि आपण पाहता तर राजमुद्रा न्यूज। एका मुख्याध्यापकाने थेट वर्गात विद्यार्थ्यांसमोर दारू ढोसली आणि ग्रामस्थांनी हा प्रकार उघड केल्यानंतर बदनामीच्या भीतीने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील लिंबुटी गावातील ही घटना घडली आहे। जी गायकवाड असं त्या मुख्याध्यापकाचं नाव आहे। लिंबुटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जी गायकवाड हे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते। बुधवारी सकाळी मुख्याध्यापक शाळेत आले आणि त्यांनी विद्यार्थ्यांसमोर दारू ढोसली हा प्रकार पाहून विद्यार्थी शाळेबाहेर आले आणि एका ग्रामस्थाने विद्यार्थ्यांना याबाबत विचारणा केल्यानंतर हा प्रकार उघड झाला। गट शिक्षण अधिकाऱ्यांना या गोष्टीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी 3 शिक्षकांना चौकशीसाठी शाळेत पाठवले। त्यावेळी मुख्याध्यापक गायकवाड दारूच्या नशेमध्ये आढळले आणि त्यांना नीट बोलताही येत नव्हतं आणि एका ग्रामस्थांनी मोबाईलमध्ये गायकवाड यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला। सायंकाळी गायकवाड आपल्या घरी माळाकोळी येथे परतले। घरात त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं सकाळी उघडकीस आलं। बदनामी होईल या भीतीने त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे। दरम्यान या प्रकरणी माळाकोळी पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे।